त्या ठिकाणी मंचावरती विराजमान होतात. या तुमची जागा आमच्या मनामध्ये होती, ती व्यासपीठावरती आली तर तुम्ही या स्पर्धेचे खरं तर हास्य द्विगुणित केलं. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 12 मध्ये 28 बनवायच्यात. पहा जी बॉलिंग लेंथ आहे ना, जी बॉलिंग लाईनअप आहे ना, ती बॉलिंग लाईनअप आशिले संघाची खूप स्ट्रॉंग आहे. परंतु आता बंटी तरेला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला. अजूनही योगेश सेन बाकी 12 मध्ये 20 रोखायचे आहेत. त्यासाठी विकेट आणि डॉट बॉलचा रेशिओ आता जास्त हवाय टीम आशिलेला. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने चर्चा सुरू होती आणि या मॅचची ही महत्वाची विकेट. गौरव ठोंबरे पडत्या मैदानाच्या बाहेर. यष्टीरक्षक शुभमने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. सफलता मिळत असताना बंटी तरेला फलंदाज गौरव ठोंबरे बाद. प्रेमी खर तर कुंभारली गावातून जेव्हा जेव्हा तो संघ कुंभारली खेळत असतो तेव्हा अनेक वेळा एक असा प्रेक्षक असतो जो प्रेक्षक कामकाजामध्ये व्यस्त असतो, परंतु तो प्रेक्षक आवर्जून कोणतीही स्पर्धा असो तो अनुभवत असतो. सध्या तरी ही नाईट रजनी सुरू आहे आणि आमचे जवळचे मित्र किरण दादा कुंभारलीचे आहेत, ते या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. खरं तर शरीरावरती त्यांचं जास्त लक्ष आहे. जरूर ते फिटनेसवरती जास्त लक्ष केंद्रित करत असतात. अनेक साऱ्या सामाजिक गोष्टींमध्ये त्यांचं इन्व्हॉल्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पाहिलं गेलं तर सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांना जास्त रस आहे असे आमचे जवळचे मित्र किरणजी या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विकेट गेली आहे नुकतीच दुसरी. आलाय भूषण ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती, जिथे आता 11 मध्ये 20 बनवायचे आहेत आणि या 20 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अडथळे निर्माण करतोय तो म्हणजेच गोलंदाज बंटी तरे. ओव्हर द विकेटने लवकर पीक केली लाईन, परंतु बॅट अगदी पाहिली तर थोडीशी थांबवली गेली बॅटचा फ्लो. पेस व्हेरिएशन जर आपण पाहिलं ना तर बंटी तरेकडे चांगलं आहे. पाच टप्पा पडल्यानंतर अगदी कानाजवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. स्लॉकस्विप करण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग जेव्हा थांबला तेव्हा थोडेसे अचंबित झाले बॅट्समन की बॉल आला कसा, टप्पा पडला थोडासा हलक्या पद्धतीने हा बॉल यष्टीरक्षक शुभमच्या हातामध्ये आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. असेच डॉट बॉलचे जर रेशो राहिले ना तर कदाचित या मॅच मध्ये ज्या धावसंख्या रोखायच्यात आशिले संघाला त्या धावसंख्या आशिले संघ रोखू शकतो. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस बॉल चालाय शुभमच्या हातामध्ये. अजून एक चांगली डिलिव्हरी. याच्या अगोदर पेस व्हेरिएशन आणि त्याच्यानंतर लुव फुल टॉस बॉल इथनं लागोपाठचा बीट करत असताना भूषण ठोंबरेला. रोहित भालेराव अर्थातच किडनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी किडनीला विनंती करेन की या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर खडे गोलिवली या संघाला रिप्रेझेंट ते करत असतात. लक्ष चषकामध्ये सुद्धा किडनी हे खेळण्यासाठी तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि त्यांचं आगमन या सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय नशीबजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. या मित्रांनो मंचावरती तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. 9 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. बंटी तरेने कमबॅक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता त्याची कौशल्यता दाखवली. आता 9 मध्ये रोखायच्या धावा 20. 9 मध्ये 20 रोखायची आहेत. बॉल मध्ये हा तिसरा बॉल होता समोर, तो म्हणजेच फलंदाज भूषण ठोंबरेच्या. आधीच थोडासा माइंड डायव्हर्शन तो खेळत होता आणि अखेरकार त्याची विकेट इथं मिळत असताना बंटी तरेला सफलता. विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये लागणारा हा झटका तिसरा. मध्ये अप अँड डाऊन्स हे सातत्याने होत असतात. आता सध्या तरी अप अँड डाऊन्स तुम्ही बघत आहात. कोणी संघ सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये होता, जिथे धाबा आपण जर पाहिल्या तर चांगल्या बनल्या होत्या. कारण अजय कडूच्या विरोधात आलेले 2 चौकार, त्याच्यामध्ये 10 धावा त्या ओव्हरमध्ये तुम्हाला खर्च होताना पाहायला मिळाल्या. जे मोस्ट इम्पॉर्टंट राहुल दुर्गेचं षटक होतं ना, ते महागडं गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला बंटी तरे ओव्हर नंबर 3 मध्ये आला आणि त्याने तर कमालच केली. आतापर्यंत बॉल फेकल्या 4, ज्याच्यामध्ये विकेट मिळाल्या त्याला 2, जिथे रोखायच्या होत्या 12 मध्ये 20 आणि 4 बॉल मध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही. पहा विवेकचं षटक हे तिसरं होतं, तेही निर्धाव राहिलं, तिथे 2 विकेट आल्या. आता तिसरं षटक बंटी तरेचं आहे. बंटी तरेला 2 सफलता मिळाल्या आहेत आणि त्याच लेंथ वरती आहे की बंटी तरेचं या मॅच मध्ये निर्धाव षटक पाहायला मिळेल का. त्याच्यासमोर विवेक.
विवेक आहे त्याच्या समोर तिसरं षटक. दोन्ही मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर टर्निंग पॉइंट राहिलंय. कारण जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या तिथे कंट्रोल केला विवेक ठोंबरेने. जो कंट्रोल केला होता आता त्याच्या समोर आहे बंटी तरे ज्याने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. म्हणजे दोन्ही मॅचचे सितारे एकच, दोन्ही इनिंगचे सितारे आता एकच मॅच मध्ये तुम्हाला एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. बंटी त्याच्या विरोधात विवेक. ओव्हर द विकेटने विवेक साठी हा बॉल कमी गतीचा, थोडंसं फसवलं गेलं ऑफ स्टंपच्या हलकासा आतमधून चेंडू विकेट किपर शुभमच्या हातामध्ये डॉट बॉल. खर तर कमी गतीचा चेंडू. याही बॉलवरती थोडासा तुम्हाला चेंडू टर्न देताना पाहायला मिळाला. कारण पहिल्या इनिंग मध्ये विवेकने निर्धाव षटक हाताळलं. आता त्याच्या समोर बंटी तरे आहे, तोही षटक तिसरा हाताळतोय. आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधला. समोर विवेक चालले, लागली कडा, चाला शुभमच्या हातामध्ये बॉल. जसं षटक होतं विवेक ठोंबरेचं तिथे 3 विकेट निर्धाव षटक. हेही षटक बंटी तरेचं या मॅचला फिरवण्याचं. तिथे ही 3 विकेट, एकही धाव खर्च केली नाही. आणि ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली बंटी तरेची. त्याच्या खात्यामध्ये 3 विकेट. आता शेवटचे बॉल 6.